नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट. सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. निधी वाटपावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात खडाजंगी झाली. तर राष्ट्रवादीचे काँग्रेस आमदार माणिकराव कोकाटे आक्रमक झाले आहेत. तर माणिकराव कोकाटे यांनी शिंदे फडणवीस पवार सरकारला घरचा आहेर दिला. मात्र सगळ्याच मंत्र्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. त्याचे काय सुरू आहे त्यांच्यात कळत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बैठक घेऊन आमदारांची कामे मार्गी लावण्याच्या सूचना घ्यावा. निधीवरून मंत्र्यांनी नखरे केले, भांडण केले आणि फाईल अडवल्या. तर मंत्र्यांना निवडणुकीनंतर रस्त्यावर यावं लागलं असा इशारा कोकाटे यांनी दिला. तर मंत्र्यांनो सुधारा, लोकांभिमुख काम करा असा सल्ला कोकाटे यांनी दिला. तर मंत्री महोदय जबाबदारीने वागत नाही, मंत्रालयात येत नाहीत, लोकांचे कामे करत नाहीत, जनतेचे प्रश्न सोडवत नाहीत, त्यांनी त्यांचे काम नीट करावे अशी सूचनासुद्धा कोकाटे यांनी दिली आहे. तर अजित पवार यांच्या गटातील आमदार माणिकराव कोकाटे यांच्या सिन्नर मतदारसंघात स्मारकासाठी कोट्यवधी रुपयाची तुर्तास करण्याबाबत प्रस्तावना अजित पवार यांनीच मंत्रिमंडळात मांडल्या होत्या. तर त्याची आठवण करून देत महाजन म्हणाले की नको तिथे खर्च करू नका अशी भूमिका आहे. तर इथे खर्च करायला कशाला असा प्रश्न देखील महाजन यांनी उपस्थित केला. तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.